शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी इथं शनिवारी 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायत पोलीस प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी दत्त देवस्थानकडून दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे। मुख्य मंदिर परिसरात मंडप उभारणी केली असून पिण्याच्या पाण्याचीही सोय केली आहे। वाहनांच्या पार्किंगचीही सोय करण्यात आल्याचं सरपंच चित्रा सुतार आणि सदस्य धनाजी जगदाळे यांनी सांगितलं। उद्या धार्मिक विधीसोबतच महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती देवस्थानचे पुजारी वैभव काळू, सचिव संजय पुजारी यांनी दिली। सालाबादप्रमाणे 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती होत आहे। तर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कामकाजाचा पूर्ण होत आला आहे। माजी यशवंत सरपंच धनाजी दादा जगदाळे, उपसरपंच रमेश मोरे, ग्रामविकास अधिकारी SP कांबळे आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी या सर्वांनी मिळून कामकाजाचा पूर्ण होत आला आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात CCTV कॅमेरे लावण्यात आलेत। दरम्यान शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकर, अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवी यांनी ग्रामपंचायत आणि देवस्थान सदस्यांसोबत बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला। या सोहळ्यानिमित्त उद्या शनिवारी शिरोळ कुरुंदवाड मार्गावर ऊस वाहतूक बंद करण्याच्या सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्यात।